तुमच्यामुळे झालंय सगळं। एक मुलगी सांभाळता येत नाही तुम्हाला, सगळा प्लॅन फिस्कटवून टाकला। मदन इथून जा। फिर्या इथून। आणि तुम्ही आता ती मीरा कधी जाते ना याची वाटच बघते। ती गेली ना की सोन्याहून पिवळं होईल अगदी। जाईल, ती सुद्धा लवकरच जाईल। तसंही तिचं एक पाऊल या घराबाहेर ऑलरेडी आहे। आय एम शुअर लवकरच अथर्व स्वतःहून तिला या घराबाहेर हाकले। होईल होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल। चांगलंय, असं झालं की लवकरात लवकर मी आणि माझा अथर्व सुखाचा संसार सुरू करू। मग ना त्या वेदाची कटकट असेल ना त्या मीराचा त्रास, फक्त मी आणि माझा अथर्व। ए आम्ही सगळे सुद्धा आहोत। आणि तू विसरली आहेस का, तुम्हाला प्रॉमिस केलंयस या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा जो माझा आहे तो तुम्हाला देणार आहेस। ऑफकोर्स, जसं ठरलंय तसंच होईल। छान। माया माया नको ग, रडू नकोस, त्रास होईल तुला। अगं वेदा वेदा बरी आहे ती, सापडेल आपल्याला नक्की। तू त्रास नको करून घेऊस प्लीज। बायको नाटक नको, मी चालू आहे। हेच आहेत। काय झालंय? या नाटकात आहे ना ट्विस्ट आलाय, म्हणजे? आणि या ट्विस्टमुळे कदाचित तुम्हाला खरंच रडावं लागेल। काय म्हणायचंय नीट सांगाल का मला? सांगतो। मी अनन्याला फोन केला होता, तिच्याकडून मला असं कळलंय की अथर्वनं बडीच्या मदतीनं वेदाचा शोध सुरू केलाय। दादाचा फोन लागत नाहीये। अगं मग मीराचा ट्राय करून बघ, तिचा नंबर आहे ना तुझ्याकडे? दोघांचे फोन ट्राय करतेय, दोघांचे फोन स्विच ऑफ लागतात। अगं कसा लागणार? ते दोघेही रात्रीपासून वेदाला शोधतात। आता रात्रभरात बॅटरी डाऊन झाली असेल ना। एक्झॅक्टली। काय झालं? काय म्हणाले इन्स्पेक्टर? हो, त्यांनी आहे ना वेदाचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट केलेत आणि शहरातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावरती नाकाबंदी केली आहे। आणि अजित कुठे आहे? अजित? अरे दादा, अजित पण गेलाय ना शोधायला वेदाला। हां। आणि मदन पिर्या ते कुठे आहेत? तेही दिसत नाहीयेत कालपासून घरात। गप धन्या, काय करतेस? ते सुद्धा कालपासून वेदालाच शोधतायत। हां। वेदा प्लीज डोळे उघड, प्लीज। थँक गॉड आपली वेदा सापडली। बाळा कुठे गेली होतीस? हा बच्चा, बच्चा डोळे उघड ना। तुझ्या होणाऱ्या आईला तुझी काळजी वाटते ना बाळा, डोळे उघड ना। अनन्या एक काम कर, डॉक्टरांना कॉल कर। येस। काय झालं? वेदा नर्मदा पाणी आण लवकर। आणते आणते। हे घ्या वेदा, उठ।
वेदा डोळे उघड बाळा. वेदा उघड ना बाळा डोळे. वेदा अथर्व, काय काय झालं काय नेमकं? हा, कशी सापडली वेदा? बाबा नेमकं काय झालं मला माहित नाही, पण आपलं नशीब चांगलं होतं. एका माणसाने वेदाला एका गाडीच्या डिकीत बसताना बघितलं. ती स्वतःहून गाडीत बसली? हो बाबा, कदाचित ती गाडी ओळखीची असावी, आय डोंट नो. पण त्या माणसाने सांगितलं की ती गाडी जंगलाच्या दिशेने गेली. म्हणून मी अनन्याला कॉल करून बडीला बोलवून घेतलं. आम्ही जेव्हा जंगलात पोहोचलो तेव्हा बडी एका दिशेने बघून भुंकू लागला, तिकडे पळू लागला. त्याला फॉलो केलं तर मला वेदा बेशुद्ध पडलेली दिसली. बडीनेच वेदाला शोधला. वेदा शुद्ध शुद्ध आली तिला. वेदा उठ 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 बाळा, थोडं पाणी पिऊन घे. सावकाश सावकाश वेदा? सावकाश सावकाश उठ. हे घ्या बहिणी. थोडंसं पाणी. सावकाश. नशीब आपल्याला आपली वेदा सापडली.